जो तुम्हाला एक मागे पोस्टर दिसत असेल तो गाडीचा पोस्टर आहे. तिथे मी आता गॅरेजवर आहे ना, त्याच्यामुळे तिथे पाठीमागे गाडी आहे बाईक, त्याचा पोस्टर लावला आहे. मी ते दुकानात बसलो आहे रोजच्यासारखं. आज पण आलो आहे कामावर. मी ते गॅरेजचं काम तर करत नाही. आता मी वॉशिंग सेंटर, गाडी धुवायचं काम करतो. गॅरेजचं काम तर मला येत नाही, कारण की मी कधी शिकलोच नाही ना, आणि मला करायचं पण नाही गॅरेजचं काम. मला तर धंदा करायचा, धंदा. वॉशिंग सेंटरचा नाही काय, त्यासाठी खूप पैसे लागतात. मशीन, त्याच्यानंतर पाणी वगैरे. स्टार्टिंग 2-3 लाखापासून होते. एवढे पैसे तर नाही माझ्याकडे. मी कुठला छोटा मोठा धंदा करीन, 10 धंदा करीन, एक तर चालेलच 20-20 हजाराचा. बाकी कालची मॅचमध्ये इंडिया आणि अफगाणिस्तान 2दा ऑल आऊट झाली. पहिल्यांदा झाली, त्यानंतर इंडियाने फॉलोऑन दिला, दुसऱ्यांदा पण ऑल आऊट झाली आणि इंडिया आरामात जिंकली. 3 दिवसामध्येच मॅच संपली. आता वाटलेलंच की अफगाणिस्तानला इंडियाला हरवणं नामुमकिन आहे. बाकी एवढ्या रनने इंडिया जिंकली की गेलने 0 रन बनवले असते तरी पण जिंकली असते इंडिया. तर म्हणू शकतो असं की आता गेला जे मेन मॅचमध्ये खेळत नाही आणि छोट्या मोठ्या मॅचमध्ये खेळतो, असं म्हणू तर शकतो. बाकी तर काय माहिती नाही, तुझं तोच जाणे. बाकी आता जून महिना चालू झाला आहे, पण पावसाचा काय पत्ता नाही आहे. आता 1 तारखेला म्हणजे स्टार्टिंग जूनच्या 1 तारखेला एक पाऊस पडलेला थोडा मोठा, तर त्याच्यानंतर मग परत नाही पडला मग पाऊस. आता तर वाटते की सीधा जुलैपासूनच पाऊस स्टार्ट होईल. पण होईल की नाही त्याची काही गॅरंटी नाही. असं वाटतच नाही की पावसाळा आला. तर आता पण आंबे विकतात, आंबा बाहेर विकत चालू आहे. आणि मका मला खायचा, तर ते पण आता मका विकतच नाही. काय पाऊस चालू आहे तेव्हा मका भेटेल काय माहिती. पावसाचं टायमाला पिकायला येतं वाटतं, म्हणजे आता तर कोण असा मला मका विकताना दिसला नाही. बाकी माझे काही दोस्त गावाला गेलेले, आता सगळे येत आहेत. एक मित्र आला आहे, आता तो कामाला जाईल. नंतर माझी क्रश ती पण दिलेली, ती पण आली आहे साहेब, त्या नंबर घ्यायचा मला. बाकी काही दुसऱ्या दोस्त काही ते बाकी काही फॅमिलीवाले दुसऱ्या शहरामध्ये राहतात. आणि एक छोटी मुलगी आहे जी उद्या येईल 10 तारखेला. माझी फेवरेट म्हणू शकता. माझ्या बिल्डिंगमध्ये राहते. बाकी 8 तारीख झाली, आज 9 तारीख आहे. तर मला काल पूर्ण पगार भेटायला पाहिजे होता 12,000. मला 2च हजार रुपये भेटले. उरलेला अजून द्यायचे आहेत. जर पगारचा दिवस घेऊन गेला तरी पण पूर्ण पगार नाही दिला. पगाराच्या आधी 1 रुपया पण नव्हता घेतला असं माझं पगारामध्ये. ते खूप अजीब बात आहे. त्याला माहिती नव्हतं की माझा काल दिवस आहे. खूप लवकर देईल तो पगार, नाही तर मला जो कॅश असेल त्याच्यामधूनच घ्यावं लागेल मग. म्हणजे त्या दुकानामध्ये मीच असतो ना धंदा करायला, तर मग धंदावाल्यांकडून आता पैसे घ्यावे लागतात पगार दिल्यानंतर. आणि नंतर साहेब मला वॉशिंग सेंटर बदलावं लागेल. परत तर पुराणा मी जात होतो इरफानच्या त्याच्याकडे जावं लागेल. काय माहिती काय होतं आता, चला बाय.